तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे 2026 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं विषय आहे इंग्लिश. तर इंग्लिश विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर करतोय. हा पेपर पूर्णपणे तुमच्या प्रॅक्टिससाठी असणार आहे, सरावासाठी असणार आहे. तर इथे मी क्वेश्चन पण देईन आणि त्या क्वेश्चन नंतर त्याचे ॲन्सर सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्याचे ॲन्सर्स सांगण्याआधी तुम्ही आधी क्वेश्चन बघून तुम्हाला स्वतः येतंय का ट्राय करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचे ॲन्सर्स बघू शकता. आता क्वेश्चन नंबर 1 आहे फाइंड द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स. तर इथं तुम्हाला काही सेंटेन्स दिलेत. तर ग्रॅमॅटिकली ते करेक्ट आहेत की नाही ते ठरवायचं आहे. जसं की आय इज अ गर्ल, ही हॅव मेनी बुक्स. तर याच्यातले काय करायचे एरर तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत ग्रॅमॅटिकली. त्याचे ॲन्सर मी सांगणार आहे थोड्या वेळात तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये, म्हणजे याच व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे. आता बघा दुसरं आहे कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. कपिल आणि टीचर मधला डायलॉग आहे तो कंप्लीट करायचा. तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करता येते का बघा. आता पहिल्याचं सांगतोय मी. आय इज अ गर्ल असं दिलंय ते. तर इथे काय पाहिजे होतं करेक्ट सेंटेन्स आय एम गर्ल किंवा सी इज गर्ल असं केलं तरी चालेल. ओके. सो इथे आय समोर काय पाहिजे होतं आय एम अ गर्ल असं करेक्ट सेंटेन्स पाहिजे होतं. इथं आहे ही हॅव मेनी बुक्स. एरर कुठला येणार आहे हॅव मध्ये येणार आहे. तर करेक्ट सेंटेन्स काय होणार ही समोर नेहमी काय पाहिजे हॅज. ही हॅज मेनी बुक्स. ओके. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. तर कपिल काय म्हणतोय पहिलं फिलिंग द ब्लँक्स आहे मे आय कम इन सर. टीचर यू आर लेट अगेन. कपिल आय एम व्हेरी सॉरी सर. अँड टीचर वेल डोंट बी लेट टुमारो. उद्या लेट येऊ नकोस अशा अर्थानं हे काय आहे त्यांच्यातला डायलॉग रायटिंग आहे ते असं कम्प्लीट करायचं. आता पास्ट टेन्स लिहायचे आहेत. राईट द पास्ट टेन्स ऑफ ड्रेस, वॉक, जम्प आणि रन. तर याचे सांगतोय मी. त्याच्या आधी तुम्ही स्वतः ट्राय करा तुम्हाला येत आहेत का. राईट द प्लुरल्स ऑफ. अनेक वचन लिहायचं. तर पहिल्यांदा पास्ट टेन्स बघूया. ड्रेसचा पासवर्ड काय येणार आहे ड्रेस्ड. वॉक वॉकड. जम्प जम्पड. रन रॅन. ओके. तर इथं ब्रॅकेटमधलं काय लिहू नका, फक्त त्याचे पास्ट टेन्स मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर प्लुरल अनेक वचन करायचं आहे. बॉय बॉईज, बुक बुक्स, ॲपल ॲपल्स, सिटी सिटीज. त्याच्यानंतर पुढे आहे राईट द कॉमन नाऊन अँड प्रॉपर नाऊन फ्रॉम द गिवन लिस्ट. तर कॉमन नाऊन कुठले कुठले ते लिहायचे आहेत आणि प्रॉपर नाऊन सुद्धा लिहायचे आहेत. ओके. तर इथे जर बघितलं तर कॉमन नाऊन कुठलं येणार आहे त्याच्यातलं बॉय अँड स्कूल आणि प्रॉपर नाऊन मलाशा पुणे. ओके. तर हे प्रॉपर नाऊन येणार. पुढचा आता क्वेश्चन आहे रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. हा पूर्ण पॅसेज रीड करायचा आहे. वी वेअर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स. इथपासून ते क्लासपर्यंत जो आहे एवढा सगळा रीड करायचा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधनं काय करायचं सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. वी ऑल लाईकड आवर क्लास. सेंटेन्स कंप्लीट करायचा. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट. सेंटेन्स कंप्लीट करायचं. राईट द अपोजिट वर्ड्स. याचे सुद्धा आन्सर सांगणार आहे पुढे मी. पहिला तुम्ही स्वतः ट्राय करा. राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. ओके. रीचच्या अपोजिट वर्ड आणि कम्प्लीटच्या अपोजिट वर्ड. आता इथं पर्सनल रिस्पॉन्स आहे, म्हणजे तुम्ही तुमचं मत सांगायचं आहे. डू यू लाईक युअर क्लास टीचर. ओके. तर त्याचा आन्सर तिथे लिहायचा आहे. आता ते कॉमन नाऊन आपण बघितलं. पॅसेजचा आन्सर बघूया. वी ऑल लाईकड आवर क्लास द वे इट वॉज. ओके. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास. ओके. तर अशा प्रकारे सेंटेन्स. राईट द अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज. रिच पुअर, कंप्लीट इनकम्प्लीट. डू यू लाईक ओपन एंडेड आहे. तर डू यू लाईक युअर क्लास टीचर. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स काय लिहायचं. येस आय लाईक माय क्लास टीचर व्हेरी मच बिकॉज दे आर हेल्पफुल, काइंड अँड टीच अस इंटरेस्टिंग लेसन्स. ओके. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे रीड द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर ही पोएम रीड करायची. इट्स स्मॉल वर्ल्ड ही जी पोएम आहे ती. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोएम. पोएम मधल्या लाईन्स कंप्लीट करायच्या. फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. ओके. रायमिंग वर्ड्स आणि त्यानंतर ट्रान्सलेशन आहे. ओके. वन चाइल्ड वन ट्री डोंट कट द ट्रीज. तर याचे आन्सर्स बघूया आता. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोएम. इट्स वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स वर्ल्ड ऑफ होप्स अँड होल वर्ल्ड अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. ओके. तर पोएम मधल्याच लाईन्स आहेत त्या कंप्लीट करायच्या. रायमिंग वर्ड्स टीयर्स, फिअर्स, शेअर, अवेअर. ओके. तर अशा प्रकारे कंप्लीट करायचं. त्याच्यानंतर पुढे ट्रान्सलेट द फॉलोइंग. तर मराठीमध्ये आहे, तुमचं मराठी मीडियम असल्यामुळे मराठीमध्ये देतोय मी. तर वन चाइल्ड वन ट्री, एक मूल एक झाड. डोंट कट द ट्रीज, झाडे तोडू नका. ओके. हिंदी मीडियमचे असेल तर हिंदीचे पण आहेत तसं. हिंदीमध्ये
ट्रान्सलेट केलेलं आहे. ओके. तर हा झाला आपला पेपर झाला इथे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो आहे तो पेपर बघूया. मॅथमॅटिक्सचा बघूया. ओके. थँक यू.